कल्याणमध्ये घडलेल्या घटनेच्या बाबतीमध्ये सदर हा प्रश्न आहे। सन्माननीय सदस्यांना या प्रश्नाच्या निमित्ताने मी सांगू इच्छितो, या विशाल गवळीवरती 9 गुन्हे दाखल आहेत। 9 गुन्हे दाखल आहेत। या 9च्या 9 गुन्ह्यामध्ये 9 पैकी 8 गुन्ह्यामध्ये त्याला बेल मिळाली होती। आता शेवटचा जो गुन्हा त्यांनी केला 2024 चा जो त्यांनी गुन्हा केला सुद्धा अटकेमध्ये आहे, त्याला जामीन मिळालेला नाही। कुठल्याही मी बोलतो परब साहेब, बोलतो त्याच्यावरती बोलतो। कुठल्याही गुन्ह्यामध्ये जेव्हा त्याला बेल मिळाल्या, एकाही गुन्ह्यामध्ये बेल त्याला मानसिक रुग्ण आहे म्हणून त्याला बेल मिळालेली नाही। त्याला बेल ह्या अन्य कारणाने कोर्टाने त्याला बेल दिलेले आहेत। मानसिक रुग्ण म्हणून त्याला बेल कुठल्याही गुन्ह्यामध्ये सभापती महोदय मिळालेली नाही। नंबर 1। नंबर 2, 2024 ला जो त्यांनी गुन्हा केलेला आहे, 2024 ला गुन्ह्यामध्ये तो आणि त्याची पत्नी दोघेही सध्या आता अटकेमध्ये आहेत। अध्यक्ष महोदय, एकंदरीत आपण जेव्हा न्यायालयीन प्रकरण जेव्हा चालू होतात त्याला सध्या आता बीएनएस आपल्या कायद्यामध्ये देखील आणि न्यायालयामध्ये प्रकरण चालू असताना बेल हे न्यायालयाकडून जेव्हा दिली जातात त्यावेळेला काही आपण चौकशी व्यवस्थित केली नाही किंवा ही कारणे देऊन बेल होत नाहीयेत। अध्यक्ष महोदय, न्यायालयाच्या जेव्हा निदर्शनास येतं की पोलिसांना आवश्यक तेवढी पुरावे आपण जर का तिथे कलेक्ट केलेले असतील तर न्यायालय त्यांना बेल देतं आणि आपण सर्व पुरावे हे तिथे सबमिट केल्याच्या नंतर किंवा चार्जशीट सबमिट केल्याच्या नंतर ह्या बेलमध्ये कुठेच मानसिक रुग्ण तो आहे म्हणून असे एकही बेल दिली गेलेली नाही।